काल अमेरिकेतला एक माझा क्लायंट आहे आणि त्याने माझं सेशन घेतलं होतं. तर्फीन त्याचं नाव होतं आणि त्याच्याशी बोलल्यानंतर मला कळालं की त्याचा प्रॉब्लेम खूप जेन्युइन आहे. परंतु असा अडकलाय की त्याला त्यातनं बाहेरच येता येत नाही. मग मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली तुझा, आणि सेशन सॉल्व्ह करता करता मी त्याच्याशी थोडंसं बोलले. तर त्याने मला सांगितलं की माझ्याकडे मॅम सगळं आहे. माझ्याकडे गाडी आहे, माझा बंगला आहे, माझ्या अनेक घरं आहेत या देशामध्ये, USA मध्ये, अमेरिकेमध्ये. अं, सगळं आहे. माझी एक चांगली पत्नी आहे, मुलं आहेत. परंतु पीस नाहीये, शांती नाहीये माझ्याकडे. मग अजून थोडंसं बोलता बोलता नंतर लक्षात आलं की त्याची पत्नी पण त्याच्या सोबत राहत नाही, ते त्याला सोडून गेले आणि आता एकटाच जीवन जगत असतो. तर तो खूप डिप्रेशन मध्ये होता, खूप स्ट्रेस मध्ये होता की माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, पण पीस नाहीये, शांती नाहीये. आणि खूप कमी वयामध्ये सगळं त्यांनी मिळवलंय, पण खरा जो आनंद त्याला पाहिजे तो त्याच्याकडे नव्हता. आणि मी स्वतःच खूप अंतर्मुख झाले त्याच्याशी बोलता बोलता. अनेक रोगांनी त्याला सगळ्या बाजूनी घेरलाय. अनेक डोक्यात विचार चालू असतात, रात्रीची झोप लागत नाही, जेवण जात नाही, शांतपणे तो कुठे फिरू शकत नाही. खूप पैसा आहे, फिरायला काय तो सगळीकडे अख्खा देश आणि देशाच्या पूर्ण वर्ल्ड तो फिरून येऊ शकतो, एवढा पैसा आहे. परंतु सोबत कोणीतरी असायला पाहिजे ना, जी आपली जवळची व्यक्ती आहे किंवा जिच्यासोबत खरंच आपल्याला टाइम स्पेंड करावा लागतो, तीच त्याच्या सोबत नाहीये. मग मला कुठेतरी असं जाणवलं की कधी कधी आपण खरंच ज्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे किंवा जे कमवायला पाहिजे ते आपण कमवतच नाही. पीस जो आहे, जर तो तुमच्याकडे नसेल, असं नाही की ती व्यक्ती असेल तरच तुमच्याकडे पीस आहे, ते तेवढं महत्वाचं नाहीये. पण तुम्ही काय डिमांड करता त्याच्यावरती खूप डिपेंडन्सी अवलंबून असते. त्याने फक्त पैसा 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 मागितला आणि ते मागताना कुठेतरी तो त्याचा फॅमिली लाईफ विसरून गेला, जवळची माणसं सोडून गेली. आता सिंगल राहतो, आई वडील आहेत, पण अमेरिकेसारख्या देशामध्ये इंडिपेंडन्सी खूप असते. आई वडील वेगळे राहतात, हा एकटाच जीवन जगतो आणि खूप एकटेपणा त्याला जाणवतो. तेव्हा मला कुठेतरी वाटलं की शांतीसाठी पैशांची गरज नाहीये. शांतीसाठी भलेही तुमचा नवरा किंवा तुमची बायको खूप काही कमवते किंवा दोघेही खूप कमवतात, पण जर तुम्ही एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नसाल, वेळ काढू शकत नसाल किंवा एकमेकांना जे प्रेम हवंय ते देऊ शकत नसाल, तर डझंट मॅटर, कुठल्याच गोष्टींना काहीच अर्थ राहत. आणि जवळ मी त्याच्याशी 1 तास बोलले. मग मी त्याला काही सजेशन्स दिले, काही गाईडलाईन्स त्याला प्रोव्हाइड केल्या. इव्हन ती परत येण्यासाठी पण काही त्याला मी उपाय सांगितलाय. आणि तो नंतर शांत झाला. त्याला खूप छान वाटलं. इव्हन तो हे पण बोलला की मला तुमच्याकडे नेहमी सेशन घ्यायला आवडेल. आणि मलाही खूप छान वाटलं की ऍटलिस्ट मी काही काळापुरतं का होईना त्याला तो पीस किंवा जे ते समाधान आहे ते त्याला देऊ शकतो. तर मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचंय की फार पैसा कमवून ठेवतोय आणि आपल्या घरच्या लोकांनाच वेळ देत नाही. थोडे पैसे असू द्या, थोडे म्हणजे अगदीच कमी असं नाही. जेवढे तुम्हाला आवश्यक आहे, तुम्हाला गरजा पूर्ण करता येतील, थोड्या आवडी-निवडी आहेत त्या पण पूर्ण करता येतील, एवढे पैसे नक्कीच तुमच्याकडे असावे. अगदीच कोणाकडे तुम्हाला दर महिन्याला मागावे लागतात अशी परिस्थिती नसावी. नक्कीच तुम्ही चांगलं कमवावं. पण ते कमवता थोडंसं फिरा, ट्रॅव्हलिंग करा, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करा, त्यांनाही फिरायला घेऊन जा आणि निसर्गाचा अनुभव घ्या. कारण निसर्ग तुम्हाला खूप काही शिकवून जातो. जे लक्झरियस फ्लॅट, त्या फ्लॅट मधलं सगळं ते लक्झरियस सामान तुम्हाला शिकवू शकत नाही ना, ते त्या नेचर मधलं एक एक झाड तुम्हाला शिकवून जातं. त्यामुळे नेचर सोबत टाइम स्पेंड करा, ट्रॅव्हलिंग करा, फिरा. फार जबाबदारी घरच्याच त्याच्यात अडकू नका. डेफिनेटली त्या तुमच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट केल्या पाहिजे. पण वाय आय एम हिअर, मी इथे का आहे, मला काय करायचं आणि मला खरी शांती जी आहे ती कुठून मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी स्पिरिच्युअल लाईफ इम्पॉर्टंट आहे, ते पण सोबत ठेवा आणि तुमचा मार्ग चालू ठेवा, चालत राहा.
धन्यवाद.